नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। प्रत्येक वर्षी मार्चच्या दुसरा गुरुवार हा वर्ल्ड किडनी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो। एक्झॅक्टली हा दिवस सेलिब्रेट करण्यामागचा उद्देशच WHO किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा हाच आहे की किडनी डिजीज आणि हृदयरोग ह्या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे आणि जर आपली किडनी जर व्यवस्थित प्रॉपरली वर्किंग नसेल तर मग त्याचा परिणाम हा इतर वेगवेगळ्या अवयवांवर होतो। त्यामुळे अशा ज्याला आपण व्हायटल ऑर्गन्स जे म्हणतो तसं हृदय, किडनी हे व्हायटल ऑर्गन्समध्ये येतात आणि या दोन्ही अवयवांचं काम हे व्यवस्थित राखणं, वेळीच किडनी डिजीज ओळखणं, त्याचे कॉम्प्लिकेशन्स टाळणं, त्याच्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं आणि त्याच्यावर वेळीच उपचार करणं हा एवढा उद्देश हा दिवस साजरा करण्यामध्ये असतो। कारण मुळातच किडनी ही खूप महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरामध्ये आहे। किडनीचं सगळ्यात पहिलं काम काय आहे तर सोडियमचं किंवा पाण्याचं नियंत्रण त्याच्यावर राहतं। जर समजा हे अनियंत्रित प्रमाणात जर राहिलं तर त्याच्यामुळे आपला रक्तदाब वाढतो, ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, आणि जर रक्तदाब वाढला तर त्याचा लोड हा आपल्या हार्टवर येत असतो आणि अल्टिमेटली आपल्याला हृदयविकारांना सामोरं जावं लागतं। दुसरी किडनी महत्त्वाचं काम करत असते ते म्हणजे टॉक्सिन्स बाहेर टाकून देण्याचं काम करते आणि बऱ्याचदा आपलं जे ब्लड असतं त्याचं सर्क्युलेशन, ज्याला रक्ताभिसरण म्हणतो, तर ते सर्क्युलेशनमध्ये बरेचसे टॉक्सिन्स बाहेर टाकून देऊन रक्ताला शुद्ध करण्याचं काम ही किडनी करते। आणि असे जर पदार्थ हे टॉक्सिन्स जर शरीराच्या बाहेर टाकून दिले नाहीत किंवा ते व्यवस्थित इलिमिनेट नाही झाले तर मात्र त्याचा परिणाम पुन्हा असे टॉक्सिन्स वाढत जातात आणि त्याचा परिणाम हा हृदयावर होत असतो। त्यामुळे हृदयरोगांना आमंत्रण दिल्यासारखं असतं। तिसरं अतिशय महत्त्वाचं काम हे करत असते म्हणजे बऱ्याचदा किडनी जर व्यवस्थित काम नाही करत असेल, ती जर फिल्टर करत नसेल तर त्याच्या जसं आपण एक बॅकवॉटर असतं की पाण्याचं जर समजा पाणी जर पुढे जाऊ शकलं नाही तर ते मागे जास्तीत जास्त वाढत जातं, तसं जर किडनी व्यवस्थित फिल्टर करत नसेल तर असं पाण्याचं प्रमाण हे वाढत जातं आणि अल्टिमेटली तुम्हाला ज्याला आपण हिमोडायलिसिस म्हणतो किंवा रक्ताचं डायल्युशन होतं आणि हिमोग्लोबिन कमी राहतं, अल्टिमेटली आपली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी राहते, त्याच्यामुळे हृदयाच्या मांसपेशी ह्या वीक होत जातात आणि पुन्हा हार्ट वीक होण्याचे चान्सेस हे जास्त राहतात। त्यामुळे किडनीचा आजार हा वेळीच ओळखून त्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे जे प्रमाण असतं किंवा त्याच्यामुळे हार्ट डिझीज होण्याचं प्रमाण हे वेळीच ओळखणं ही प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये ही खूप महत्त्वाची बाब असते। बऱ्याचदा पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये काही असे पेशंट्स येतात ज्याला आपण हार्ट फेल्युअर पेशंट्स म्हणतो की ज्यांची पंपिंग कॅपॅसिटी 30%, 35%, 25%, 20% वगैरे असते। अशा लोकांच्या बाबतीत तर आम्ही आणखी जास्त काळजी घेत असतो कारण यांच्यामध्ये हृदय मुळातच काम स्लो करत असतं। हृदयाचे मांसपेशी हा खूप स्लगिश झाले असतात, त्यांची मुवमेंट स्लगिश होते, त्यामुळे पाण्यात बाहेर टाकून देण्याचं काम हे खूप स्लो होतं। अल्टिमेटली किडनीवर त्याचा लोड वाढत असतो आणि किडनी फिल्टर करायचं हळूहळू स्लगिश होते आणि काही दिवसानंतर इकडे हार्ट अटॅक पण आलेला असतो, हृदय वीक झाले असतं आणि इकडे किडनी व्यवस्थित काम केली नाही तर त्या रुग्णाला आणखी म्हणजे डायलिसिस किंवा भरपूर मेडिसिन्स वगैरे खावे लागत असतात। त्यामुळे या वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने मी सगळ्या इव्हन डॉक्टर्सना पण आवाहन करते की आलेल्या प्रत्येक पेशंटमध्ये एस्पेशली जे डायबिटीज, हायपरटेन्शन आहे, कारण जर कार्यकारण मीमांसा बघितली तर किडनी डिजीज आणि हार्ट अटॅक यांची सेम आहे। जसं हायपरटेन्शन जर ते नाही कंट्रोल आलं, जर तुमचे शुगर कंट्रोल नाहीये, BP कंट्रोल नाहीये, तुमचं हिमोग्लोबिन सतत कमी राहतं, ओबेसिटी, रक्तातले काही घटक कमी पडतात, एक्सेस मीठ खायची सवय आहे, सतत तुम्हाला पेन किलर्स किंवा वेदनाशामक गोळ्या खाण्याची सवय, अशा लोकांच्या मध्ये पुढे जाऊन किडनी डिजीज आणि त्याच्यातून येणारा हार्ट अटॅक हा कॉमन असतो। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या जे आपण रुटीन तपासणी करतो, आपल्याला एकच भीती असते की अरे कोलेस्ट्रॉल वाढलं तर मला हार्ट अटॅक येईल, तर असं न करता एस्पेशली डायबिटीजच्या लोकांच्या मध्ये जसं तुम्ही महिन्यामध्ये जेवणाच्या आधीची, जेवणानंतरची शुगर जशी तपासता त्याच बरोबरीनं आपल्या किडनीचे म्हणजे किडनी फिल्टर किती करते, सिरम क्रिएटिनिन लेवल्स किती आहेत हे करणं खूप गरजेचं आहे। म्हणून तो पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये जेव्हा पेशंट पहिल्यांदा एनरोल होतो तेव्हा त्यांचा आम्ही EGFR म्हणजे फिल्ट्रेशन रेट हा कंपल्सरी कॅल्क्युलेट केला जातो, कारण बऱ्याच काही अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी डायबेटिक काही अशी औषधं आहेत की ज्याचं साईड इफेक्टमुळे सुद्धा काही वेळा किडनीवर लोड येऊ शकतो, तेव्हा ती औषधं न देता अशी काही मेडिसिन्स आहेत की जी किडनीसाठी सेफ आहे आणि त्याच्यामुळे BP आणि शुगर कंट्रोल येणार आहे। ह्या एवढ्या मायन्यूट गोष्टीचा विचार हा करणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे ह्या वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने मी सगळ्यांनाच सांगू इच्छिते
की किडनीच्या आजारांना दुर्लक्षित करू नका. वेळीच जर आपण त्याचं ॲनालिसिस केलं तर आपण हार्ट अटॅकपासून लांब राहू शकतो किंवा आपण हार्ट अटॅक वाचवू पण शकतो. थँक्यू.